लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण हे पाचही तालुके राजकीयदृष्ट्या फार संवेदनशील तालुके म्हणून ओळखले जातात। संघटना बांधणीचं आव्हान आहे, काय डोळ्याचं ठेवून कामाला सुरुवात करणार आहात? तुम्ही म्हणालात तसं संघटन बांधणी हा मुख्य उद्देश आपल्या सगळ्यांसमोर आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेप्रमाणे काम करताना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे जिल्ह्याच्या या वेगवेगळ्या तालुक्यांची समीकरणं वेगवेगळी आहे। या समीकरणाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांना, सक्षम कार्यकर्त्यांना घेऊन उभा करणं हे आव्हान आहे आणि ते आव्हानात काम करण्याची जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे। महायुतीमध्ये आम्ही 3 पक्ष आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये वेगळ्या पक्षांची ताकद आहे। आम्ही मर्यादित ताकदीमध्ये आहोत, पण निश्चित मला खात्री आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो समन्वय आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये, पालकमंत्री असतील, त्या तालुक्याचे आमदार असतील, या सगळ्या समन्वयकाचा निश्चितपणे फायदा मला होईल आणि त्या सगळ्या समन्वयाशी समन्वय करत मी माझ्या पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न करते। गेल्या वेळी उमेदवार होतो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या उभारणीमध्ये आम्ही कमी पडलो। आता तीच उभारणी करणं हे ध्येय आहे आणि त्या दृष्टीने मला वाटते पक्षाने ही जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। नुसती तालुक्याचीच नव्हे तर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे आज तर आव्हान एवढंच आहे की पक्ष संघटना बांधणं। पालकमंत्री हा समन्वयाने जिल्ह्यात काम करत आहेत। आपण पाहिलं असेल की सगळ्यात युतीचा स्ट्राईक रेट जर कुठं असेल तर सगळ्यात चांगला तर तो रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि याचं सगळं श्रेय पालकमंत्री सामंत साहेबांना जातं। त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी तालुक्यात समन्वय साधत आम्हाला युतीलाही ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जिथं ताकद आहे त्या ठिकाणी त्या ताकदीप्रमाणे आम्हाला त्यांनी संधी दिली। त्यामुळे मला नाही वाटत की या पुढच्या काळात याच्यामध्ये काही अडचण येईल आणि आम्हाला पक्ष बांधत असताना किंवा पक्षाच्या आमच्या युतीचं समन्वय साधत असताना पालकमंत्र्यांकडनं तितकं सहकार्य मिळेल याची खात्री आहे। खूप ताकदीची लोक जनसंघापासूनची आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेली मंडळी या जिल्ह्यात आहे। खूप आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष उभं करायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे। मला संधी देत असताना मी निश्चितपणे पक्षाचा आणि या सगळ्या मंडळींचा आभारी आणि ऋणी आहे की एका नव्या चेहऱ्याला त्यांनी संधी दिलेली आहे। माझं काम आहे की या सगळ्या मंडळींचा जो अनुभव आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष अधिक सक्षम कसा करता येईल यासाठी या सगळ्यांचं मी मार्गदर्शन घेईन। मी आज गटनेते आणि गटाच्या स्थापनेसाठी जे रत्नागिरीमध्ये आलो होतो, अधिकृत दौरा माझा आज काही नव्हता, पण आमचे सगळे तालुका अध्यक्ष रत्नागिरी तालुक्यातील त्याचबरोबर शहराध्यक्ष यांच्या मार्फत एक आपण जिल्ह्यामध्ये अधिकृत बैठक लावणार आहोत। त्यावेळी या सगळ्या मंडळींशी जाऊन भेटेन, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईन आणि त्या सगळ्याचं सूचनेचं पालन करत सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा माझा मानस आहे। 5 तालुक्यांची जबाबदारी आपल्याकडे आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून कशा प्रकारे दौऱ्याचं नियोजन आपण करणार आहात ह्या तालुक्यांमध्ये? साधारण सद्य परिस्थितीमध्ये 1 दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी माझा दर आठवड्याचा असेल आणि त्या दिवशी मी सकाळपासून पक्ष कार्यालय दुपारपर्यंत असेल। दुपारनंतर प्रशासकीय संदर्भातली काही कामं असतील त्या संदर्भात संबंधित कामासाठी मी वेळ देईन आणि संध्याकाळी ज्या तालुक्यातल्या संघटना बांधणीसाठी प्रमुख व्यक्तींच्या बैठका अशा स्वरूपाचा माझा आठवड्याचा दिनक्रम असेल। दिवस मी लवकर दिसेल। कार्यकारिणी तयार करत असताना आता आम्ही फार मोठं महाअभियान प्रशिक्षणाचं राबवत आहोत। त्या अभियानाच्या दृष्टीने पक्षाने जे आमचे मंडल अध्यक्ष जे आहेत विद्यमान त्यांनाच कायम केलेलं आहे, त्यांच्याच माध्यमातून ज्या सभासदांच्या शिफारसी आलेल्या आहेत त्या आणि काही पक्षाने सुचवलेल्या अशा सगळ्यांना एकत्रित करून आज आपण ही कार्यकारिणी जाहीर करतोय। कार्यकारिणीत काही ठिकाणी कमी जास्त असेल तर मी दौरा केल्यानंतर अशाही सगळ्या मंडळींना जर कोण राहिला असेल तर त्यांनाही सामावून घेण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न राहील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।